नमस्कार, मी आकाश जाधव. आज आपण अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची 100 क्लरिकलसाठीची ॲडव्हर्टाइजमेंट आली आहे त्याच्याबद्दल डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत. ओव्हरऑल व्हिडिओची जी स्पीड आहे ती तुम्ही तुमच्या हिशोबानं 1.25 किंवा 1.5च्या स्पीडनं ॲडजस्ट करून बघू शकतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला अशा जॉबबद्दल वेगवेगळ्या जॉबबद्दल पाहायचं आहे की आपल्याला गव्हर्नमेंट बँक किंवा IBPSच्या एक्झामची तयारी करत असताना मध्ये एक तुमच्यासाठी चांगला स्टेपिंग स्टोन की त्या ठिकाणी जाऊन आपल्याला तयारी करता येईल, आपल्याला तयारीला वेळ मिळेल अशा पद्धतीचा हा एक जॉब आहे. तर पहिल्यांदा आपण डिटेलमध्ये त्याच्याबद्दलच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या वन बाय वन जाणून घेऊयात. हे स्टार्ट करत असताना आपल्या ज्या 2 बॅचेस आहेत त्यापैकी बँकिंग निंजा बॅच ही आपली 23 ऑगस्टला स्टार्ट होते. बँकिंगच्या ABCD पासून बेसिक पासून ते एकदम ॲडव्हान्स पर्यंत सगळे कॉन्सेप्ट जे आहेत ते आपण त्यामध्ये कव्हर करून घेतो. टिपिकली एखाद्या क्लरिकलच्या प्री एक्झाम पासून ते SBI PO मेन्स पर्यंत सगळा पार्ट जो आहे तो सध्याच्या बॅचमध्ये होणार. आणि पुढची कोविडची कंडिशन पाहता एकदम कमी चान्सेस आहेत की दिवाळीपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी ऑफलाईन ओपन होईल. तर मला असं वाटतं की दिवाळीपर्यंत विद्यार्थ्यांनी निश्चितच ह्या नाही पण कोणत्या ना कोणत्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म आणि ऑनलाईन गोष्टींचा सहारा घेणं जे ते आवश्यक आहे. सेकंड, आपली SSC कॉन्स्टेबलची जी बॅच आहे ती 16 तारखेपासून जी ती स्टार्ट झालेली आहे. त्याचे सध्या डेमो चालू आहेत आणि डेमो संपल्यानंतर बेसिक पार्ट शिकवणं चालू आहे. ते संपल्यानंतर साधारणतः 1-2.5 महिन्यामध्ये आपला तो वाला पार्ट जो आहे तो कम्प्लीट होईल. आणि रेल्वेचा जो पार्ट आहे, रेल्वेची आन्सर की आल्यापासून विद्यार्थी बिलकुल त्या हिशोबाने तयारी लागलेले आहेत. तर ऑक्टोबर एंडपर्यंत एक्झाम असल्यामुळे साधारणतः 2.5 ते 3 महिन्यामध्ये सुद्धा आपली रेल्वेची जी बॅच आहे NTPCची ती होईल. बॅचबद्दलचे सगळे डिटेल जे आहेत ते खाली तिकीट लाईन दिलेली त्याच्यामध्ये अवेलेबल आहेत. तिकीट लाईनमध्ये नंबर सुद्धा दिलेला आहे. त्या नंबरला तुम्ही कॉल करून त्या बॅचबद्दलची टिपिकल डिटेल्स जे ते घेऊ शकता. आता आपण येऊयात आपल्या पहिल्यांदा ॲडव्हर्टिजमेंटवर. ज्या पद्धतीने आपण नेहमी जातो, पहिल्यांदा ॲडव्हर्टिजमेंटचे महत्त्वाचे मुद्दे सांगतो आणि त्याच्यानंतरचा दुसरा आपला महत्त्वाचा टप्पा की ज्याच्यामध्ये तुमचे डाऊट आहेत की अप्लाय करावं का नाही किंवा करावं तर का करावं, नाही करावं तर का करू नये. पहिल्यांदा अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ही एक्झामिनेशन IBPS घेत असल्यामुळं अशी एकमेव महाराष्ट्रातली जिल्हा मध्यवर्ती बँक आहे ज्याची एक्झाम IBPS घेते. एक्झामच्या साधारणतः ट्रान्सपरन्सीबद्दल मला तरी ह्या एक्झामच्या ट्रान्सपरन्सीबद्दल डाऊट नाही. त्या पाठीमागचं कारण आता मला माहिती आहे की कमेंटमध्ये मुलं वेगवेगळ्या चर्चा वेगवेगळ्या गोष्टी करतील, त्याच्याशी मला घेणदेण नाही. मी माझा अनुभव तुम्हाला सांगतो की मी आणि माझे साधारणतः 10 ते 12 मुलं दरवर्षी अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लागतात. ते अकोल्याचेच असतात का? त्यातले काही अकोल्याचे असतात पण बाकी सगळेजण बाहेरचे सुद्धा असतात, असं काहीच नाही आहे. तर हा सगळा पार्ट आपण डिटेलमध्ये बघूयात. पहिल्यांदा ॲडव्हर्टिजमेंटबद्दल तर माहिती करून घ्या की 20 ऑगस्टपासून ते 4 सप्टेंबरपर्यंत अप्लाय करायचं आहे. तुम्हाला याचं जे PDF आहे हे PDF आणि ॲप्लिकेशन लिंक जे ते खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे ते आपण दिले त्यातून बघू शकता. 100 वेकन्सीज आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँक असल्यामुळं वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी वेकन्सीज नसतात, सगळ्यांसाठी मिळून ओपन कॉम्पिटिशन आहे 100 जागांसाठीची. त्यानंतर पगार जो आहे बघा तो 10,000 पर मंथ ह्या पद्धतीने सुरुवातीला प्रोबेशन कंप्लीट होईपर्यंत आहे. साधारणतः त्यांनी वेळ दिलेला नाहीये की कधीपर्यंत 10,000 आहे. जुन्या विद्यार्थ्यांना विचारलं 1 वर्षापर्यंत 10,000 आहे. 1 वर्षापर्यंत 10,000 आहे. नंतर तो साधारणतः 25,000 पर मंथ आहेत. मी जे मुलं लागले आणि कन्फर्मेशन झालं ह्या सगळ्यांच्या साधारणतः सॅलरी स्लिप पण चेक केल्या. आता बऱ्यापैकी सगळ्यांना आता जॉईन होऊन किंवा कन्फर्मेशन होऊन पण त्यांना खूप दिवस झालेत, साधारणतः 6-8 महिने 10 महिने झालेत. तर त्यांचं मला ग्रॉस पॅकेज कुठेतरी 29-30च्या आसपास आणि इन हँड 25च्या आसपास दिसलं. कन्फर्मेशन झाल्यावर 6-8 महिन्यांनी वर्षभराने. ठीक आहे, तर आहे या पद्धतीनं. तर 10,000 पर मंथच्या हिशोबाने तुम्हाला साधारणतः 1 वर्ष काढायचं आहे. एखाद्या वेळेस तुमचं एक्सटेन्शन जे ते जास्तीत जास्त महिना 2 महिने 3 महिने 6 महिन्यापर्यंत तुमचं प्रोबेशन वाढवतात. वाढवलं तर तुमच्या सुट्ट्या जास्त असतील किंवा तुम्ही व्यवस्थित काम केलं नाही तर प्रोबेशनचा काळ तेवढा वाढवतात. पण शक्यतो 2019च्या बॅचमधल्या विद्यार्थ्यांवर ती पाळी आलेली नाही. ठीक आहे, ग्रॅज्युएशन पाहिजे 50% असेल आणि जर ग्रॅज्युएशनमध्ये 50% नसतील पण फक्त PG झालं असेल तरी पण चालतं. PGची आवश्यकता नाही, ग्रॅज्युएशनच पाहिजे. ग्रॅज्युएशनमध्ये 50% जर नसतील आणि फक्त PG झाला असेल तरी पण चालेल. पण बेसिक क्रायटेरिया ग्रॅज्युएशनमध्ये 50%. तुमच्याकडं MSCITचं सर्टिफिकेट किंवा कॉलेजमध्ये कॉलेज लाईफमध्ये तुमच्या 11वी-12वी ग्रॅज्युएशनमध्ये कम्प्युटरचा विषय पाहिजे एक तर हे चालेल, म्हणजे ते नेहमीच असतं प्रत्येकाला. आणि ज्यांचं ग्रॅज्युएशन पुन्हा एकदा कम्प्युटरमध्ये झालंय, BCA BCM MCM BE BTech त्यांना कम्प्युटर सायन्स पहिल्यापासून असतं. तर सांगण्याचा मुद्दा एनी ग्रॅज्युएट विथ 50% आणि कम्प्युटर विषय तुमचा एक तर कॉलेजमध्ये कधीतरी झालेला असावा किंवा नसेल तर MSCIT सर्टिफिकेट असावं असं नेहमीच आहे. वय 21 ते 30 आहे. वयाचं कॅल्क्युलेशन 31 जुलै 2021ला केलं पाहिजे.
आता याच्याबद्दल थोडं डिटेलमध्ये सांगावं लागतं, नाही तर पोरं इतके आळशी असतात की सर माझी जन्मतारीख ही आहे, मी अप्लाय करू शकतो का? ते काम तुम्हाला करायचं आहे. ह्या तारखेपासून ते तुमची तारीख, अशा 2 तारखा टाकायच्यात गुगलवर. गुगल तुमचं वय किती वर्ष, किती दिवस, किती महिने आहे हे सांगून देईल. त्यामुळं ते 21 ते 30 मध्ये पाहिजे ह्या तारखेला, 31 जुलैला. कॅन्डिडेट महाराष्ट्राचा पाहिजे, म्हणजे 100 पैकी 100 जागा आपल्या महाराष्ट्राच्या हक्काच्या आहेत. ठीक आहे. पुढे त्याच्यानंतर आपल्याला जर पाहायचं असेल बघा, त्यानंतरचा जो पार्ट आहे, ऑनलाईन एक्झामचं वेटेज जे ते 75% आणि इंटरव्ह्यूचं वेटेज 25% अशा हिशोबाने असणार आहे. त्याच्यानंतर एक्झाम ही इंग्लिश ह्या एकाच भाषेमध्ये होईल, हिंदीमध्ये त्याचे प्रश्न असतील. नेगेटिव्ह मार्किंग 1/4 आहे. एक्झामचं हे मॉडेल आपलं टिपिकल असं तुम्हाला वाटणारच नाही की तुम्ही एखाद्या जिल्हा मध्यवर्ती बँकेची एक्झाम देतायत, असं वाटेल की एखाद्या IBPS ची एक्झाम देतायत. तर त्यामध्ये रिझनिंग 35 प्रश्न 35 मार्क, इंग्लिश 10 प्रश्न 10 मार्क, GA 35 प्रश्न 35 मार्क, कम्प्युटर 35 प्रश्न 35 मार्क आणि क्वांट 35 प्रश्न 35 मार्क, असा 150 प्रश्न 150 मार्क आणि 150 मिनिट. वेळ भरपूर आहे, एवढा वेळ तुम्हाला देण्यात आलेला आहे. कट ऑफ जो आहे तो मागच्या वर्षी डिक्लेअर केलेला नाही, पण विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की त्यांचे अटेम्प्ट हे 100 ते 120 125 याच्यामध्ये होते. तर या पद्धतीने म्हणजे पेपरची डिफिकल्टी लेवल सोपीच होती. पुढे बघा, तुम्हाला फॉर्म भरताना हे टेक्स्ट लिहायचं आहे. खूप वेळेस हे टेक्स्ट वेगवेगळ्या ठिकाणी बदलतं, त्यामुळं पहिल्यांदा प्रत्येक ऍड मध्ये खूप वेळेस मुलांनी काय केलं, पाठीमागं समथिंग काहीतरी IBPS आणि SBIचा टेक्स्ट वेगळा आला होता वाटतं. हा आपला डिक्लेरेशन जो आहे तो हँड रिटन डिक्लेरेशन हे वेगळं आलं होतं. त्यामुळे प्रत्येक ऍड पाहिल्यानंतर व्यवस्थित चेक करा, नाही तर बिनकामाचे पैसे वाया जातील. तर हे हँड रिटन डिक्लेरेशन व्यवस्थित भरायचं आहे. तुम्हाला माहिती आहे की आता तुम्ही ग्रॅज्युएट झालेला आहात, त्यामुळे तुम्हाला हे मध्ये फॉर्म कसा भरायचा हे सांगायची गरज पडू नये. त्यामुळे हा फॉर्म भरण्याची प्रोसेस सगळी दिलेली आहे. फोटो कसा पाहिजे, साईन कशी पाहिजे, डिक्लेरेशन कसं दिलेलं आहे, पेमेंट ऑफ फीस कसं करायचं, आणि IBPSच्या वेबसाईटवरच फॉर्म भरायचा तुम्हाला. त्याच्यामुळं हा वाला पार्ट तुम्ही करून घ्याल. एकदम एवढंही तुमचं चमच्याने घास भरवावा लागेल अशी अवस्था आणू देऊ नका. आता जनरल इन्स्ट्रक्शन दिलेत एक्झाम बद्दलच्या की एक्झामची डेट त्यांनी अजून सांगितलेली नाहीये. साधारण पुढच्या काही दिवसामध्ये किंवा मंथली सेशन ज्यावेळेस होईल त्यावेळेला मी माहिती घेऊन जे त्याच्याबद्दल तुम्हाला सांगतो. अजून माझ्याकडे ती माहिती नाहीये की एक्सपेक्टेड एक्झाम डेट ही काय असेल ती. एक्झामचे कॉल लेटर डाउनलोड सांगितलेले आहे. सप्टेंबरमध्ये लगेच एक्झाम, ऑगस्ट सध्या संपत आलेला आहे, लगेच सप्टेंबरमध्ये एक्झाम. प्रोसेस खूप पटकन कंप्लीट होते. त्यानंतर आपण जर पाहिलं याच्यामध्ये महत्वाचा पार्ट जर आपण पाहायचं बघितलं याच्यामध्ये बघा, ऑनलाईन एक्झाम अमरावती, नागपूर, यवतमाळ, औरंगाबाद, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, ग्रेटर मुंबई, पुणे ह्या एवढ्या जिल्ह्यांमध्ये होते. तर असं सगळ्यात महत्त्वाचं बँकेचं नाव बघा, अकोला जिल्हा मध्यवर्ती बँक, आणि एक्झामच अकोल्यामध्ये नाही बाकी ठिकाणी होते. या पद्धतीने त्यांनी दिलेलं आहे. आता आहे ते आहे, त्याला कोणी काय करू शकत नाही. महत्त्वाच्या डेट 20 ऑगस्ट पासून ते 4 सप्टेंबर पर्यंत ॲप्लिकेशन डेट आहेत, आणि एक्झाम जी आहे ती सप्टेंबर 2021 मध्ये होईल. ह्या पद्धतीने आहे. त्यानंतर जे 100 कॅन्डिडेट सिलेक्ट होतील त्यापैकी जे टॉपचे 50 असतील, बऱ्यापैकी त्यांनी खूप जास्त ट्रान्सपरन्सी आणण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये, की 100 पैकी पहिले जे टॉपचे 50 लोक असतील त्यांनी जी मर्जी सांगतील ती पोस्टिंग, आणि राहिलेल्या 50 लोकांना मग बाकीच्या पद्धतीने त्यांच्या हिशोबाने अकोला जिल्हा मध्यवर्तीमध्ये पोस्टिंग घ्यावी लागेल. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे जो त्यांनी दिलेला आहे. हा पहिल्यांदाच युनिक वाटला मला, बाकी कोणत्या बँकांच्या केसमध्ये दिसला नाही, तो इथे दिसला. आणि अजून एक डिक्लेरेशन द्यायचं किंवा तुम्ही मला कुठेही पोस्टिंग द्या, मी करायला तयार आहे, अशाबद्दलचं सेल्फ डिक्लेरेशन घेतात. हे पद्धतीने आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं हे द्या, पण पहिल्या 50 मध्ये येण्याचा प्रयत्न करा, फायदा होईल. किंवा मुली जरी असतील तर मुलींच्या केसमध्ये पण शहर किंवा शहराच्या जवळची ब्रँच देत की तिथे अवेलेबल करून देतात. तर ह्या पद्धतीने आपला हा सगळा उठाठेव आहे. आपण पुढे येऊयात. एक्झाम जी आहे ती IBPS दरवर्षी घेते, आणि मला जिल्हा मध्यवर्ती बँकांमध्ये आता त्याच्यामध्ये खूप लोकांचे दुमत असू शकतात वेगवेगळे, आणि कमेंटमध्ये त्या पद्धतीने लोक टाकतील. पण मला असं वाटतं की IBPS घेत असल्यामुळे आणि दरवर्षी काही ना काही एक मोठी मुलांची यादी आहे जी सध्या तिथे बँकेमध्ये ग्रेड 1 सुद्धा आहेत. तर पहिल्यांदा क्लरिकल, ग्रेड 2, ग्रेड 1, तर पुढेपर्यंत प्रमोशन येऊन गेलेले आहेत. ह्या मुलांना मी नेहमी यांच्याशी चर्चेमध्ये असतो, तर यांच्याकडून मला असं कोणताच संदेश नाही मिळाला की एक्झामच्या ट्रान्सपरन्सीबद्दल कोणाला काही डाऊट आहे. तर त्यांच्या म्हणण्यानुसार एक्झाम बिलकुल ट्रान्सपरंट आहे. फुल पगार कधीपासून चालू होईल, पहिला 1 वर्ष प्रोबेशनमध्ये, आणि 1-2 जणांनी फक्त सांगितलं सर
कधी कधी फक्त हा 1 वर्षाचा कालावधी 2 महिने 3 महिने 4 महिने काही मुलांच्या केसमध्ये प्रोबेशन वाढवतात म्हणे, पण रेग्युलर तुम्ही तुमचं काम व्यवस्थित आहे तर 1 वर्षांत प्रोबेशन संपतं आणि तुमचा फुल पगार चालून जातो 25,000. भविष्यात अकोला शिवाय इतर जिल्ह्यामध्ये पोस्टिंग मिळू शकते का? सध्या आपली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया काय करते, सगळ्या जिल्हा मध्यवर्ती बँकांनी म्हणून एका राज्याची एकच मध्यवर्ती बँक अशी रचना करायचं प्लॅनिंग करते. समजा ही प्लॅनिंग उद्या चालून अस्तित्वात आली तर जिल्हा मध्यवर्ती बँकांचे इंटर डिस्ट्रिक्ट जे ट्रान्सफर असतील ते ट्रान्सफर शक्य होऊ शकतात. पण ह्या घडीला असं पकडून चला की ह्या घडीला तुम्हाला एका बँकेत तुम्ही ज्या बँकेमध्ये आहात साधारणतः तिथलीच तुम्हाला पोस्टिंग जी आहेत किंवा ज्या अकोल्यातला अप्लाय केलं अकोल्यातच पकडून चला. भविष्यात असं आरबीआय कडून झालं तर ते होऊ शकतं, तुर्तास नाही. परीक्षेसाठी रिझर्वेशनचे नियम लागू असतील का? नाही, ही ओपन कॉम्पिटिशन आहे त्यामुळे इथं रिझर्वेशनचे नियम लागू नयेत, सगळ्यांसाठी एकच कट ऑफ असणार आहे. हा अनुभव स्केल 2 स्केल 3 आयबीपीएस ग्रामीण बँकेसाठी ग्राह्य धरला जाईल का? याचं उत्तर आहे नाही. पण अशा काही ऍड आलेल्या आहेत ज्यांचं असं फक्त म्हणणं होतं की आता जीबीओ साठी मी म्हणतोय, जीबीओ साठी हा अनुभव ग्राह्य धरला जाणार नाही. त्या पाठीमागचं कारण त्यांना ऑफिसरचा पाहिजे, हा क्लरिकलचा आहे. पण काही मी ऍड अशा पाहिल्यात की त्यांना 2 वर्षाचा फक्त बँकेतला अनुभव पाहिजे, याचा अर्थ क्लरिकल पण पाहिजे. अशा पण ऍडव्हर्टिजमेंट मी पाहिलेल्या आहेत. ठीक आहे, तर त्या ठिकाणी त्याचा फायदा होऊ शकतो. पण तुम्ही क्लरिकल पासून जर जसं बँकिंग त्यांचं ग्रेड 1 ऑफिसर झालं तर तिथं ग्रेड 1चा अनुभव तुम्हाला ग्रामीण बँकेमध्ये चालतो, ग्रामीण बँकेमध्ये ग्रेड 1चा चालतो. एसबीआयच्या सीबीओ एक्झामसाठी हा अनुभव चालत नाही, कारण की त्यांचं म्हणणं असतं कमर्शियल बँक पाहिजे. तर काहींना होतो, काहींना होत नाही, हेच मला सांगायचं आहे. अजून पुढे पुढचा पार्ट जो आहे, फायनल इयर अपेअर विद्यार्थी पात्र आहेत का? तर त्याचं उत्तर आहे 31 जुलैपर्यंत सगळ्या गोष्टी झालेल्या पाहिजेत. 31 जुलैपर्यंत. एससी एसटी ओबीसी विद्यार्थ्यांना वयाची सूट आहे का? त्याचं उत्तर आहे नाही. प्रमोशनच्या संधी ज्या आहेत ह्या क्लरिकलचा व्यक्ती जो आहे तो 7 ते 8 वर्षांनी ग्रेड ए ऑफिसर, ग्रेड 1 ग्रेड 2 ऑफिसर होतो, मग तो पुढे चालून ग्रेड 1 ऑफिसर होतो आणि मग तो पुढे डिस्ट्रिक्ट कमर्शियल कोऑपरेटिव्ह ऑफिसर असं काहीतरी नाव आहे, इथपर्यंत जाऊ शकतो. तर क्लरिकलचा व्यक्ती जो आहे साधारणतः 3 प्रमोशन घेऊन इथपर्यंत जाऊ शकतो आणि जास्तीत जास्त गेला तर इथपर्यंत जातो, पण इथपर्यंत जाऊन बऱ्यापैकी थांबतो. 3 प्रमोशन मिळू शकतात. प्रमोशनची प्रोसेस स्लो नाहीये, खूप जास्त स्लो आहे. ठीक. अजून मुलाखतीसाठी अकोला रहिवासी असल्याचा फायदा होतो का? तर याचं उत्तर आहे नाही, कारण की बाहेरचे सुद्धा खूप विद्यार्थी या एक्झाम मध्ये पास झालेले आहेत. जेआयबी सीआयबीचा फायदा होतो का? याचं उत्तर आहे नाही. त्या ठिकाणी डिप्लोमा ऑफ कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट हा जर केला तर तुम्हाला एक जे तुमचं स्केल आहे, ग्रेड आहे, ती वाढून मिळते, एक स्केल वाढून मिळते. डिप्लोमा इन कम्प्युटर मॅनेजमेंट ह्याचा फायदा होतो, जेआयबी सीआयबीचा फायदा ह्या बँकेसाठी होत नाही. आणि एक महत्वाचा पार्ट, हा जॉब सरकारी आहे का? तसं बघायला गेलं तर प्रत्येक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची बॉडी ही ऑटोनॉमस असते, त्यामुळे आपण त्याला सरकारी म्हणू शकत नाही. पण त्याला ह्या डीसीसी बँकांना जी आहेत ती बऱ्यापैकी बॅकिंग जी आहेत आणि ह्या सगळ्या बँका आरबीआय नाबार्डच्या नियमाप्रमाणे चालतात. पण चांगली बॅकिंग ह्या बँकांना ही जी आहे ती स्टेट गव्हर्नमेंटच्या साईडनं दिलेली असते, एवढं मात्र नक्की. तर हा इथपर्यंतचा पार्ट पाहिल्यानंतर 2019च्या परीक्षेचा कट ऑफ किती होता तो डिक्लेअरच केला नव्हता, त्यामुळे डायरेक्टली ती यादी लावण्यात आलेली होती. परीक्षा कधी आणि कुठे होईल, परीक्षा महाराष्ट्रभर सगळ्या सेंटरवर यादी दिलेली आहे तिकडे. त्यानंतर कधी होईल त्याच्याबद्दलचा पार्ट मी आपल्या लेक्चरमध्ये ज्याही वेळेस त्याच्याबद्दल काही आयडिया लागली त्यावेळेला मी सांगतो. पण सप्टेंबरमध्ये त्यांनी दिलेली आहे. जुन्या जाहिरातीमध्ये किती जागा होत्या? जुन्यामध्ये फक्त 30 जागा होत्या, ह्या नवीन मध्ये 100 जागा आहेत. त्यानंतर इंटरव्ह्यू मराठीमध्ये होतो का? तर बिलकुल इंटरव्ह्यू मराठीमध्येच होतो. खूप साधा सोपा सरळ इंटरव्ह्यू होतो. तुमचा फक्त कॉन्फिडन्स त्या ठिकाणी चेक केला जातो. काही काहींना तर गणितामध्ये 2,500चे 10% सांग, 20,000चे 50% सांग, ह्या पद्धतीने सुद्धा प्रश्न विचारले गेलेले आहेत. एकदम नॉमिनल मराठीमध्ये जे तो सोपा इंटरव्ह्यू 10-1 मिनिटाचा जो आहे तो होतो. तर ह्या पद्धतीनं ॲडव्हर्टिजमेंटचे सगळे डिटेल मला असं वाटतं बऱ्यापैकी पॉईंट जे आहेत, मुद्दे जे आहेत, तुमच्या मनातले डाऊट जे आहेत ते कव्हर केलेले आहेत. जे विद्यार्थी खूप दिवसापासून तयारी करतायत आणि ज्यांना असं वाटतं की आता कुठं ना कुठं जॉब लागला पाहिजे, तर अशांनी मला असं वाटतं अप्लाय करा आणि अप्लाय करून आपली तयारी चालू ठेवा. प्रमोशन प्रोसेस स्लो आहे हे मी सांगितलेलं आहे, त्यामुळे आपापली तयारी जी ती हा जॉब घेऊन तुमची तयारी जी पुढच्या एक्झामसाठी जी ती चालू राहिली पाहिजे. कामाचा लोड कसा आहे हा एक मुद्दा मला असं वाटतं मी विसरलो पाठीमागे. बिलकुल कामाचा लोड कसा आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं तालुक्याच्या ठिकाणी ठीकठाक, डिपेंड ऑन ब्रँच टू ब्रँच असं म्हणणं आहे. आणि गावातल्या ज्या ग्रामीण बँक आहेत त्यामध्ये तर 2-3 जणच असतात, तर त्यांना वेळ जो तो बऱ्यापैकी मिळतात. तुम्ही तुमच्या ब्रँच मॅनेजर सोबत ओव्हरऑल कॉन्टॅक्ट चांगला ठेवला तर बऱ्यापैकी तुम्हाला जे ते कामामधून किंवा तुमच्या अभ्यासासाठी वेळ जो आहे तो वाढून मिळू शकतो.
तर ह्या पद्धतीनं सगळं ह्या बँकेबद्दलचं आहे. कामाचा लोड विशेष नाही आहे. 5:30-6 खूपच ग्रामीण बँक ठिकाणचं असेल तर 3-4 वाजता माणूस एकदम फ्री होऊन जातो आपापल्या कामाला. पण त्यांच्या हिशेबानं खूप जास्त काम म्हणजे 5:30, 6, 6:30 पर्यंत थांबणं आणि हा 5:30, 6, 6:30ला कामातून फ्री होणं म्हणजे एखाद्या प्रायव्हेट बँकर ICICI, ॲक्सिस, HDFC लोकांना एकदम ते म्हणजे एकदम प्रिव्हिलेज असतं. हे दोन वेगळे डोके आहेत एकमेकांपेक्षा. तर या पद्धतीने आहे कामाच्या लोडबद्दल वगैरे बऱ्यापैकी गोष्टी आहेत. डिस्कस करायला मला असं वाटतं की एवढी माहिती काढायला वेळ लागतो. साधारणतः आता 3-4 तासाचा वेळ ह्या गोष्टीसाठी गेलेला आहे. बऱ्यापैकी मेहनतीने काम होतं. जर मला असं वाटतं की यातून काही तुमच्यापर्यंत विधायक माहिती पोहोचली असेल तर एवढ्या एक व्हिडिओला लाईक करा. बाकी तुमचे जे काही डाऊट असतील ते खाली कमेंट बॉक्समध्ये एकदम चांगल्या भाषेमध्ये जे ते लिहायचे. जर तुमचे काही ॲडबद्दल आक्षेप असतील तर अप्लाय करू नका. मी काही म्हणत नाही तुम्ही अप्लाय करा किंवा करू नका. आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला पुढे करायच्या आहेत. खूप खूप धन्यवाद.